आज आपण करणार आहे शंकरपाळी। आपण कोणत्याही एका वाटीने 1 वाटी तूप घेत आहे, ते आपण गॅसवरती फक्त वितळवून घेणार आहे। आता त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी दूध आणि 1 वाटी पिठी साखर घातली आहे। गॅस बंद केलेला आहे। आता हे फक्त आपण मिक्स करणार आहे आणि आता परतीत आपण हे काढून घेत आहे। आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा कशाने करू शकता। मी अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा घेत आहे आणि पिठाचं प्रमाण नाही आहे, जसं बसेल तेवढं घालायचं आहे। आपण मळत मळत लक्षात येईल तसं जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि वेलची पावडर टाकली आहे। आता आपण मिक्स करूया। सैल वाटलं की अजून थोडं आपण पीठ घालणार आहे। आता अजून 1 वाटी मी मैदा घालत आहे आणि आता व्यवस्थित मळून घेत आहे। आता हे मळून घेतलं आहे गोळा आपण छान। आता आपण लाटणार आहे। हे लाटताना कडेने चिरा पडतात, काही टेन्शन नाही, हे असंच होतं। ते फक्त आपण दाबून दाबून लाटायचं आहे। एकावर एक घडी घालून फक्त लाटायचं आहे। लाटताना काही आपण लावणार नाही, कारण याच्यामध्ये तूप आहे। आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण कापू शकतो। हे तळताना मात्र अगदी मीडियम गॅसवरती व्यवस्थित 5 मिनिटं लागतात त्याला तळण्यासाठी। हळूहळू पलटून पलटून तळायचं आहे। आता ते तेल तापलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये सोडत आहे शंकरपाळी। वेळ लागतो तळण्यासाठी, अगदी हळूहळू पलटून पलटून तळायचं आहे। तयार आहे आपली शंकरपाळी। नानकटाई बिस्किटपेक्षाही अगदी सुंदर खुसखुशीत, बघू शकता तुम्ही, अगदी खुसखुशीत तयार झाली आहे आपली शंकरपाळी।